तू केलेले कुठलेही आरोप मला मान्य नाही। मुळात तुझ्याकडे कुठल्याही संदर्भातला ठोस पुरावा नाहीच आहे। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं कुठल्या तरी शक्तीने घडवून आणलं? इज इट अ मॅजिक? मी अशा कुठल्याही गोष्टीचं किंवा शक्तीचं समर्थन करत नाही, पण त्या मोबाईल मध्ये शेवंताचा आवाज कसा आला हा प्रश्न मला येईल। आणि त्या लॅपटॉपवर लिहिलेल्या मेसेजचं काय? त्या संदर्भात मला पूर्वावर संशय होता, पण घरात वाद वाढायला नको म्हणून मी तो विषय तिथेच संपवला। आणि राहिला प्रश्न गाडीचे दरवाजे अचानक बंद होण्याचा, तर मी हे असं मुद्दाम का करीन? कारण तुम्हाला हे सगळं करून सवरून नामानिराळं राहायचं होतं, त्यामुळे तुम्ही सगळ्यांना घाबरवलत, घरातल्यांच्या मनात भीती निर्माण झाली, आणि हे सगळं तुम्ही प्रोजेक्टच्या फायद्यासाठी केलं। नीलिमा नाईक, तुम्हाला एका मोठ्या प्रोडक्टचं पेटंट मिळणार होतं आणि त्यासाठी तुम्ही जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला। खोटं आहे हे सगळं। सोडा, हे सोडा मला, सांग मला। जतीन शेठ, तुमच्या मॅडम आल्यात। त्यांना मी खूप विचारायचा प्रयत्न करतोय, काही बोलत नाहीयेत त्या, पुरावे मागतायत माझ्याकडे। तुम्ही सांगा। सांगते सांगते साहेब, सगळं सांगते। हे मॅडम बरोबर माझ्या जमिनीचे बोलणं झालं होतं। त्यांचे सिनियरनी मला काय सांगितलं की प्रोजेक्टच्या बाबत पण यांच्या बरोबरच बोला म्हणून। अरे साहेब, या प्रोजेक्ट मध्ये बडे बडे लोकांचे इन्व्हेस्टमेंट लागलेलं आहे, पण नंतर मॅडम म्हणते की माधवजीच्या नावावर जेवढा जमीन आहे ना तेवढाच देणार म्हणून। पुढे 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 काय नाही सर। मला माहिती आहे ना, जतीन शेठ, जेव्हा तुम्हाला कळलं की या तुम्हाला जागा देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही नेनेंना कॉन्टॅक्ट केला। अहो साहेब, माझे काय संबंध आहे? मी कवा त्यांना भेटलेलं पण नाहीये। नीट आठवा, नीट आठवा। तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलच्या रूम नंबर 102 मध्ये तुमची त्यांच्याशी भेट झाली होती, हो का नाही? तुम्ही नेनेंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, खूप खटाटोप केला, पण तरीही ते ऐकत नाहीत हे तुमच्या लक्षात आलं। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.